मी संतोष ज्ञानेश्वर सातपुते. पूर्वी पुण्यामध्ये नोकरी करत होतो. नोकरी सोडून मी शेती या व्यवसायाकडे वळालेलो आहे. ह्याच्यात आल्यापासून सुरुवातीपासून माझ्या डोक्यामध्ये वेगळं काहीतरी करायचं होतं. सुरुवातीला ज्यावेळेस मी शेती करण्यासाठी पुण्यावरून वरवंड या गावी आलो त्यावेळेस माझी मोहोळकर साहेबांबरोबरची भेट झाली होती. मोहोळकर साहेबांनी मला सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून दिलं. त्यानंतर मी आल्याचा प्रकार त्यांना सांगितला की आलं हे मला करायचं आहे. मोहोळकर साहेबांनी मला आल्यासाठी योग्य मार्गदर्शन केलं. सातारवरनं बेणं आणून ते हे केलं आहे. प्रत्यक्षात माझ्या हातामध्ये हे 7 महिन्याचं आलं आहे. ह्या आल्यामध्ये मी एक आंतरपीक केलं होतं झेंडू. पहिल्यांदा सुरुवातीला कोथिंबीर केली होती, त्यानंतर झेंडू केला होता. यंदाच्या झेंडूला बाजार चांगला मिळाल्यामुळे मला 80,000 रुपये झेंडूचे झाले. आणि आत्ता प्रत्यक्षात माझ्या प्लॉट हातामध्ये जेवढं आलं आहे साधारण एकरी 15 ते 20 टन आलं मला निघणार आहे. आता मी हे आल्यामध्ये आंतरपीक म्हणून कलिंगडाची लागण करणार आहे. त्याच्यात 3 महिन्यानंतर कलिंगड आणि आलं हे दोन्हीही काढणार आहे. आणि संपूर्ण सेंद्रिय ह्याच्यावरतीच मी हे केलेलं आहे, आलं काढलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता हे एका बेण्यापासून बनलेले हे किमान 1 किलो आहे पूर्ण. हे जे आहेत हे एका कुडीपासून तयार झालेलं हे संपूर्ण माझ्या हातातलं आलं आहे. याचं अंदाजे वजन 1 ते 1.5 किलो असेल आत्ता. त्यानंतर आता कलिंगडाची लागण केल्यानंतर यंदाच्या ह्याच्यामध्ये मार्केट मिळेल अशी अपेक्षा करतो आणि ह्या आल्याला बाजार मिळेल ही अपेक्षा करतोय. कंपनीची तुम्हाला कसा अनुभव वाटला उसाला किंवा कांद्याला? तुम्ही सुरुवातीला श्री ॲग्रोटेक कंपनी वरवंड गावामध्ये आणण्याचं काम मीच केलं आणि सुरुवात मी माझ्या प्लॉटमध्येच केली. ह्याच्यानंतर माझ्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस मी कंपनीची औषधं जी आहेत सेंद्रिय जी खतं आहेत ही खतं सोडल्यानंतर रिझल्ट मला मिळाला. त्या रिझल्ट मिळाल्यानंतर वरवंड गावातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला विचारलं की हे तुम्ही काय वापरता, हे वाचला. त्यावेळेस मी श्री ॲग्रोटेकचं सगळ्यांना नाव सुचवलं. त्यावेळेस मोहोळकर साहेबांनी येऊन प्रत्येकांना भेट देऊन त्या भेटीमध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करून आज वरवंड गावामध्ये भरपूर सेंद्रिय शेतीकडे लोक वळवायला लावलेली आहेत. कंपनीची शेतीचं महत्त्व तुम्हाला पटलेलं आहे चांगल्या पद्धतीने? हो, मला सेंद्रिय शेतीचं महत्त्व फार वगैरे तुम्हाला काय फरक वाटला? मी गेल्या वर्षी ऊसाला सुरुवात केली ती. ऊसाला सोडलं त्यावेळेस माझं पूर्वी 50 ते 60 टन ऊस निघायचा. त्यात 1 एकरामध्ये माझा या वर्षी 100 टन ऊस निघालेला आहे. ठीक आहे. इतर शेतकऱ्यांना तुम्ही सेंद्रिय शेतीबद्दल वगैरे काय सांगू? माझ्या अनुभवानुसार मी शेतकऱ्यांना सांगितलं की असा पद्धती हे होतोय. रासायनिक खतामुळे लोकांना जो त्रास व्हायला होतोय तो त्रास वाचवण्यासाठी आपण नवीन काहीतरी वेगळं आहे तर सेंद्रियकडे वळू. पूर्वीपासून सेंद्रिय प्रसिद्ध होतच पण लोकांना सेंद्रियाची एवढी माहिती नव्हती. आता हायब्रिडच्या जमान्यामध्ये सेंद्रियचा हे सुरुवात करायचा माझा प्रयास चालू आहे आणि तो 100% मी पूर्ण करणारच आहे. इतर शेतकऱ्यांनीही तो चालू करावा आणि आपल्या उत्पन्नामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभराट करावी. आपण जे पाहताय हे टोटल संतोष सातपुतेंचं शेती आहे. तर आल्याचा प्लॉट वगैरे तुम्ही हा पूर्ण बघू शकताय. त्याचवर त्यांचा कांदा आहे, बाजूला त्यांचा ऊसही आहे. पूर्ण असं गोल सुरुवात नाही झालं एवढं. फक्त प्लॉट करू मग येऊ द्यायचं. बस